देहे दंडणेचे महादुःख आहे, महादुःख ते न मघे तान राहे. सदाशिव चिंतितसे देव देवा, प्रभाते मनी रम चिंतित जावा. श्रीराम. याआधी आपण एक श्लोक पाहिला, त्यात आळस का नसावा हे समर्थ पटवून देतात. तोच मुद्दा जरा वेगळ्या प्रकारे या श्लोकातून बघूया. देह म्हणजे शरीर. आपल्या शरीराला, अंगाला जर काही लागलं, भाजलं, कापलं तर ते आपण सहन करू शकत नाही. कधी कधी गावाला जाऊन आलो की अंग दुखतंय असं म्हणून आपण झोपून राहतो, कारण आपल्या शरीराला तशी कष्टाची सवय नसते आणि आराम करायची सवय लागलेली असते. कधी कधी आळसही असतो अंगात. शरीराला सुख कसं मिळेल याचाच विचार करतो आपण सारखा. जरा उकडायला लागलं की पंखा हवा, AC शिवाय मला झोपच येत नाही असं आपण म्हणू लागतो. मग अशा वेळी उन्हात रस्त्यांची कामं करणाऱ्या मजुरांचं काय होत असेल असा विचारही आपण करत नाही. म्हणूनच समर्थ रामदास स्वामी इथे सांगतात, देहाला, शरीराला त्रास झाला तर काळजी करण्यापेक्षा देवाचं नाव घे, तुझ्या वेदना, त्रास कमी होईल. प्रल्हादाच्या गोष्टीतही आहे ना, त्याला भाजलं, वरून ढकलून दिलं तरीही त्याचं नारायण नारायण भजन चालूच होतं. त्यामुळेच सगळ्या संकटातून तो वाचला. आता श्लोकाच्या 3ऱ्या ओळीत समर्थांनी सदाशिव म्हणजे शंकरांचा उल्लेख केला आहे. तुला आता त्यासाठी समुद्रमंथनाची गोष्ट आठवावी लागेल. समुद्रमंथनाच्या वेळी तयार झालेलं महाभयंकर विष भगवान शंकरांनी पिऊन टाकलं. नाहीतर बाकीच्या लोकांना त्या विषाचा त्रास झाला असता. पण हे विष प्यायल्यामुळे त्यांच्या अंगाची आग होऊ लागली. ती आग शमावी म्हणून चंद्रकला त्यांनी जटेवर लावली. गारगार वाटेल म्हणून साप गळ्याभोवती गुंडाळला. हिमालयात बर्फात राहायला गेले, पण काहीच उपयोग होत नव्हता. अंगाची आग काही कमीच होत नव्हती. शेवटी नारद मुनींनी सांगितल्याप्रमाणे रामनामाचा जप चालू केल्यावर आग थांबली. म्हणजेच शंकरांना आपल्याला होणाऱ्या त्रासाचा विसर पडला. म्हणूनच ज्या रामनामाने भगवान शंकरांच्या अंगाची लाही लाही थांबली, आग कमी झाली, तेच रामनाम आपणही सकाळी लवकर उठून नेहमी घ्यावं असं समर्थ स्वामी सांगतात. जय जय रघुवीर समर्थ.